स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहव्वूर राणाला भारतात प्रत्यार्पण केलं जात आहे। विशेष विमानाद्वारे त्याला भारतात आणलं जात असून भारतीय तपास अधिकारी आज राणाला घेऊन भारतात पोहोचण्याची शक्यता आहे। तहव्वूर राणाला अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणांनी भारतीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर हे अधिकारी राणाला घेऊन अमेरिकेहून निघाले आहेत। अमेरिकेत बचावाचे सगळे मार्ग बंद झाल्यानंतर राणाच्या भारतात प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा झाला। भारतात पोहोचल्यानंतर NIA राणाला औपचारिकपणे अटक करणार आहे। तहव्वूर राणा पाकिस्तानी वंशाचा कॅनडियन नागरिक आहे। दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपाखाली मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड डेव्हिड हेडलीचा राणा जवळचा सहकारी असून हेडलीसोबत त्याला 2009मध्ये अमेरिकेत अटक करण्यात आली होती। त्यानंतर 2011ला त्याच्यावर खटला चालवण्यात आला आणि 2014ला अमेरिकेच्या न्यायालयानं त्याला 14 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली। दहशतवादी हल्ल्यांसाठी लष्कर-ए-तय्यबला मदत केल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं। राणाचा जामीन अर्ज फेटाळून लावत अमेरिकेनं 2023मध्ये त्याच्या भारतात प्रत्यार्पणाला मंजुरी दिली। 2008ला मुंबईवर झालेला हा सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला होता। यात 166 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण जखमी झाले होते। यात पोलीस अधिकाऱ्यांनी देखील बलिदान दिलं होतं। मात्र भारतीय सुरक्षा दलांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देत 10 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं। या हल्ल्याच्या 5 दिवस आधी तहव्वूर राणानं मुंबईत येऊन रेकी केली होती। केंद्र सरकारनं मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तहव्वूर राणा आणि डेव्हिड कोलमन हेडली यांच्या विरोधातल्या खटल्यांसाठी ॲडव्होकेट नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे। राष्ट्रीय तपास यंत्रणा NIAच्या वतीनं दिल्लीतल्या NIA विशेष न्यायालय आणि अपीलीय न्यायालयांमध्ये खटला चालवण्याची जबाबदारी मान यांच्यावर असेल। 3 वर्षांसाठी किंवा खटला पूर्ण होईपर्यंत यापैकी कमी असलेल्या कालावधीसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यात राणा आणि हेडली यांची प्रमुख भूमिका होती। या प्रकरणी अमेरिकेनं तहव्वूर राणाला भारताच्या ताब्यात दिला आहे। 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचं भारतात